हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात. पोलिसांकडून चौकशी सुरू. तर ठाकरेंची शिवसेना उद्या सीसीटीव्ही लावणार. कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यावर उद्धव ठाकरेंचा संताप. तर निषेधार्ह घटना, राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका. मुंबईतल्या सर्व वॉर्डात आपली तयारी ठेवा. मनसे संदर्भात चर्चा सुरू आहे. निर्णय घेऊ. लोकांच्या संपर्कात रहा. दुबार मतदानावर लक्ष द्या. उद्धव ठाकरेंचा आदेश. कुणबी प्रमाणपत्र वाटपात खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे दाखले त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार. मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा. बीडकरांची 40 वर्षांची प्रतीक्षा संपली. बीड रेल्वेला इतका वेळ लागायला नको होता. बीडकरांनी आत्मचिंतन करावं. पालकमंत्री अजित पवारांचा बीडमधल्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला. मनोज जरांगेंकडनं चलो दिल्लीचा नारा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यावरती आनंदाचा सोहळा म्हणून दिल्लीत जाऊ. जरांगेंचं वक्तव्य. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ. शेतकरी जनआक्रोश मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी बाहेर न आल्यानं बच्चू कडू आक्रमक. गेट उघडून आंदोलक कार्यालयात. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनाला केळवे रेल्वे स्थानकाजवळ आग. पश्चिम रेल्वेच्या डाऊन लाईनवरच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरती परिणाम. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचा उत्साह. मुंबई आणि पुण्यात ड्रोन शोचं आयोजन. देशभरातही विविध कार्यक्रम.